भारतात जैन धर्माचे अनेक मठ संस्थान आहेत। यापैकीच एक म्हणजे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील तब्बल 1300 वर्षांचा धार्मिक इतिहास असणारा हा मठ। प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेलं हे नांदणी गाव आज राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यात ज्याची चर्चा होते ते येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीमुळे। महादेवी म्हणजे या मठाची शान, लोकांच्या मनात घर केलेली कोणाची लेक तर कोणाची आई तर कोणाची मैत्रीण। नांदणी गावातून महादेवी गुजरात राज्यातील वनतारा केंद्रात सोमवारी रवाना झाली, परंतु इकडे गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला। महादेवीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने नागरिक आता लढू लागले, पण या मठाचा इतिहास काय आहे, या मठात हत्ती कधीपासून पाळला जातोय, या सगळ्याच विषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नांदणी गावच्या मध्यभागी स्वस्तिश्री जिनसेन महाराजांचा हा भव्य मठ आहे। मठ पूर्णतः लाकडी असून मठात प्रवेश करताच शांत वातावरण मनाला भुरळ घालणारं ठरतं। मठाच्या पूर्व दिशेस भगवान आदिनाथ तीर्थंकरांचं मंदिर आहे। नांदणी मठ हे एक आद्यपीठ म्हणून ओळखलं जातं। आचार्य विद्यासागरजींच्या सानिध्यामुळे हा मठ परम पवित्र झालाय। नांदणी हे जैन धर्मियांचं पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील 743 गावातील जैन धर्मियांसाठी हा मठ एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनलंय। जिनसेन भट्टारकांनी निषेधिका आणि मठ यांचा कायापालट करून या मठाची वैभवशाली परंपरा उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केलाय। 19 एप्रिल 1970 ला देशभूषण महाराजांच्या मार्गदर्शनानुसार मठाचा कारभार 11 विश्वस्तांकडे देण्यात आलेला। 7 डिसेंबर 1970 रोजी 13वे भट्टारक म्हणून वासुपूज्य महाराज म्हणजेच ब्रह्मचारी जनगोंडा पाटील नांद्रे यांना पीठाधीश म्हणून विराजमान करण्यात आलं। त्यांनी नांदणी मठाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले। निषेधिका या क्षेत्राचा कायापालट करून तीर्थक्षेत्र निर्माण केलं। त्या ठिकाणी भगवान आदिनाथांच्या मूर्तीप्रमाणेच 24 मंदिर, मिनी शिखरंजी, 24 टोके, मानस्तंभ यांची निर्मिती करण्यात आली। वासुपूज्य महाराज यांच्यानंतर 14वे भट्टारक म्हणून चंद्रभूषण महाराज निमशिरगाव हे या पीठावर विराजित झाले। सध्या बालब्रह्मचारी सम्मेत उर्फ प्रतीक प्रकाश ससलाटे हे नांदणी मठाचे सर्वात तरुण भट्टारक आहेत। जिनसेन पीठाचे कोल्हापूर, नांदणी, तेरदाळ आणि बेळगाव येथे 4 मठ आहेत। या पीठाच्या पीठाधीशांना चतुर्सिद्ध सिंहासनाधीश्वर असं म्हटलं जातं। या मठाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 743 गावं असून जिनसेन भट्टारकांचं वास्तव्य नांदणी मठात असतं। नांदणीचे भट्टारक पीठ हे एक धर्मसंस्थानिक राजपीठ आहे। या मठाची परंपरा श्रुत आर्ष परंपरेनुसार चालत आलेली आहे। नांदणी मठातील हत्ती पाळण्याची परंपरा। जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ संस्थांचे हत्ती पर्व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सोमवारी संपुष्टात आलंय। संस्थांच्या इतिहासातील महादेवी ही 3री हत्तीण ठरली। महादेवीच्या आधी भरत आणि बाहुबली नावाचे हत्ती मठात होते। त्यानंतर रीतसर परवानगी घेऊन 1992 पासून महादेवी या मठात वास्तव्याला होती। महादेवीच्या पालन पोषणासाठी खास 17 एकर जमीन राखीव ठेवण्यात आलेली। धरणगुत्ती येथे मठ संस्थांच्या जमिनीत गवत, मका, ऊस असा चारा महादेवीसाठी पिकवला जात असे। ऊस हे महादेवीचं आवडतं खाद्य होतं, त्यामुळे ऊस पिकवण्यावर विशेष भर दिला जात होता। महादेवीचा वाढदिवस म्हणजे दरवर्षी एक विशेष पर्वणी असायची। महादेवीच्या वाढदिवसानिमित्त मठात बेडक्याळ, शेडबाळ, कुंथुगिरी, कुंजवन या ठिकाणच्या हत्तींना निमंत्रित केलं जायचं। महादेवीच्या वाढदिवसाचा केक कापून गोडधोड जेवण करून हा दिवस मठात मोठ्या आनंदाने साजरा केला जात असे। तसंच तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात असत। दर 3 ते 6 महिन्यांनी तिची खासगी आणि शासकीय पशुवैद्यकीय विभागामार्फत आरोग्य तपासणी केली जात असे। आरोग्य आणि चारा पाण्यासाठी महिन्याकाठी लाखभर रुपयांचा खर्च मठ संस्थांकडून केला जात होता। महादेवी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावी यासाठी नांदणी परिसरातील गावांमध्ये दररोज तिचा 10 किलोमीटरचा प्रवास ठरलेला असायचा। यामुळे या गावांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी तिचं दर्शन ग्रामस्थांना व्हायचं। सर्व धर्मियांच्या धार्मिक उत्सवांमध्ये आबालवृद्धांना दिसणारी महादेवीची गावकरी आज पाणावलेल्या डोळ्यांनी आठवण काढतायत। तिचा डामडौल, राजेशाही थाट, तिने दिलेला आशीर्वाद, मुलांमधील विशेष आकर्षण हे सगळे आता जैन धर्मियांच्या मनात आठवणींच्या रूपात राहिले। महादेवी वनतारा केंद्रात गेल्यानं नांदणी गाव जणू दुःखातच बुडाले। नांदणी मठातून वनतारा केंद्रात का नेले महादेवीला? 1992 पासून ही महादेवी हत्तीण स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान या मठाकडे होती,
परंतु या हत्तीणीची नीट काळजी घेत नसल्याचा आरोप करत पेटानं याची तक्रार केली। यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली। या समितीने 2023 मध्ये या हत्तीणीला गुजरातला पाठवण्याची शिफारस केली। त्याविरोधात मठाने 2024 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर समितीने एक उपसमिती नेमली। या समितीनं हत्तीणीची वैद्यकीय तपासणी करून काही सूचना केल्या। या सूचनांचं पालन देखील मठानं केलं। त्यानंतर उपसमितीनं हत्तीणीची पुन्हा तपासणी केली आणि डिसेंबर 2024 मध्ये अचानक उच्चाधिकार समितीने गुजरातमधील जामनगर येथे असणाऱ्या राधेकृष्ण ट्रस्टला हत्तीणीचा ताबा देण्याचा आदेश दिला। या विरोधात मठानं पुन्हा याचिका दाखल करून 2025 मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिलं। यानंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली। या सुनावणीत जैन मठ आणि उच्चाधिकार समितीच्या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाने निकाल समितीच्या बाजूने दिला आणि महादेवीची नांदणी सोडून वनतारा केंद्रात रवानगी करण्यात आली। महादेवी गेल्यानंतर जन आक्रोश आणि लढाई। महादेवी हत्ती नांदणी मठात राहावी यासाठी मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। तर नांदणी गावात हजारो नागरिकांनी महादेवीसाठी मूक मोर्चाही काढला। परंतु सर्वोच्च न्यायालयाने महादेवीला वनतारा येथे तिच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घेण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आणि कोल्हापुरात नांदणी मठासह पंचक्रोशी दुःखाच्या खाईत लोटली गेली। सोमवारी रात्री महादेवीच्या पाठवणीला नांदणीसह पंचक्रोशी लोटली होती। महादेवीला शेवटचे डोळे भरून पाहताना मठाच्या महास्वामींसह आबालवृद्धांनाही अश्रू अनावर झालेले। महादेवी वनतारा केंद्रात जाऊ नये म्हणून यावेळी जमावाने आक्रमक होऊन दगडफेक केली। त्यामुळे नांदणी गावात सोमवारी रात्री तणावाचं वातावरण निर्माण झालेलं। यानंतर वनतारा केंद्रात महादेवी गेल्यावर गावकऱ्यांनी तिला पुन्हा नांदणी गावात आणण्यासाठी या घटनेचा निषेध करण्यास आता सुरुवात केली आहे। सोशल मीडियावर महादेवीसाठी न्याय मागितला जात असून विविध मार्गांनी सरकारचं लक्ष वेधलं जात आहे। स्वाक्षरी मोहीम, अन्नत्याग, पदयात्रा काढून लोक आपल्या भावना व्यक्त करतायत। नांदणी गावासह कोल्हापूर आणि सर्व धर्मीय बांधव महादेवी परत नांदणी मठात यावी व निषेध व्यक्त करत लढाई लढतायत। या लढ्याला नक्कीच यश मिळेल आणि नांदणी गावची आणि दक्षिण भारताची शान महादेवी मोठ्या थाटामाटात मठात पुन्हा येईल हा विश्वास या नागरिकांना आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा।